Bridge course, 7th standard, subject English. Activity 11. First, we will read the lesson 1.5 Nujo's project from 6th standard, and then we will solve the activity. Listen carefully. A spaceship settles in front of Akshay's house. What is this strange light? What do I see? Hello, I am Nujo from the planet Mars. What do you mean, real? I am here on my school project to study human body parts. I need help. Oh, you too have projects? I will help you. I have many charts, models, books, and a tablet. These models show human body parts: eyelid, forehead, eyebrow, eyelashes, cheek, chin, throat, neck, nostril. Here, face, palm, elbow, waist, knee, ankle, heel, big toe, toes, leg, thigh, hand, wrist, stomach, arm, chest, shoulder. Now, look at me. This is my elbow joint. I can move it like this. This is my shoulder joint. I can turn it in 360 degree. But not this way. Wow! Can you also tell me about other living things on earth? Nothing simpler. See, this is elephant. Tusk, trunk, front leg, hind leg, tail. This is cow. Horn, jaw, hoof, hooves. This is lion. Whiskers, paw, mane. This is sparrow. Beak, bill, feathers, claw, and wing. I know what these are. They are antenna. You are right. It's a snail. Oh, my buzzers, ringing. My time on earth is up. I must go. Thanks, friend. Bye. Let's meet again. Students, now we solve the activity 2 from page 16, 6th standard English. Nujo is revising his project on body parts using the question and answer method. Read the following and add more questions and answers on the same topic. म्हणजेच पहा, नुजोने आपल्या शरीराचे अवयव या प्रकल्पाची प्रश्नोत्तर पद्धती वापरून उजळणी करीत आहे. त्याच विषयावर तुम्ही त्याला आणखी काही प्रश्न आणि उत्तरांची मदत करा. पुढील प्रश्न व उत्तरे वाचा. तुम्ही तयार केलेले आणखी प्रश्न व उत्तरे तुमच्या वहीत लिहा. नाऊ वी सी द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. कॉलम ए मधील क्वेश्चन्स पहा. डू बर्ड्स हॅव विंग्स? यस, दे डू. सेकंड, डज अ लॉयन हॅव अ ट्रंक? नो, it doesn't. Next, do elephants have ears? Yes, big ears. Next, does a buffalo have tusks? No, it doesn't have tusks, but it has horns. Next, does a fish have ears? No, it doesn't. Column B पहा. First question, can a bull move
its head? Yes, it can. Next, can a bull move its horn? No, it can't. Next, can a bull stand on its hind legs? I don't know. Next, can lions fly? No, they can't. Next, can Akshay write with his right hand? Yes, he can. Next, can Akshay write with his left hand? No, he can't. विद्यार्थी मित्रांनो, वरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. स्टुडंट्स, नाव सी द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. रीड एव्हरी टेबल केअरफुली अँड फ्रेम ॲज मेनी वर्बल क्वेश्चन्स ॲज पॉसिबल फ्रॉम द अबाव टेबल्स. म्हणजेच पहा, खालील टेबलमधील शब्द काळजीपूर्वक वाचा आणि ते शब्द वापरून तुम्हाला शक्य तेवढे वर्बल क्वेश्चन्स तयार करा. म्हणजेच ज्या प्रश्नाचे उत्तर यस किंवा नो या पद्धतीने येईल असे प्रश्न तयार करा. सुरुवातीला आपण या टेबलमधील शब्द वाचूयात. पहिल्या कॉलममधील शब्द पहा, डू, डज आणि कॅन. नेक्स्ट कॉलममधील पहा, नुजो, बर्ड, अक्षय, लॉयन, बुलक, यू. तिसऱ्या कॉलममधील शब्द पहा, हॅव, स्विम, ईट, शो, गेट, रीड, रोअर. चौथ्या कॉलममधील शब्द पहा, ईट विथ इट्स क्लॉज, युअर इयर, सिग्नल्स विथ अँटिनाज, स्कूल प्रोजेक्ट, नुजोज मॉडेल्स, नेम ऑफ द फ्लॉवर्स, इन द लेक, हुज लाईक बुलक्स. यानंतर आपण या कॉलममधील शब्द वापरून वर्बल क्वेश्चन्स आणि आन्सर्स तयार करूयात. पहा या ठिकाणी पहिला क्वेश्चन, डज अ लॉयन ईट विथ इट्स क्लॉज? नो, इट डझंट. सेकंड, डज अ बर्ड ईट विथ क्लॉज? नो, इट डझंट. डू यू रीड नेम ऑफ द फ्लॉवर? यस, आय डू. डज नुजो हॅव अ स्कूल प्रोजेक्ट? यस, ही हॅव. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कॅन अ लॉयन स्विम इन द लेक? नो, इट कांट. कॅन बर्ड्स हॅव हूज लाईक बुलक्स? नो, दे कांट. कॅन अक्षय शो नुजोज मॉडेल? यस, ही कॅन. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारखेच आणखी काही प्रश्न तुम्ही या कॉलममधील शब्द वापरून तयार करा आणि त्यांचे उत्तरे लिहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, रीड केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स विथ डू, डज अँड कॅन ॲप्रोप्रिएटली. पहिलं वाक्य पहा, डॅश वी सी विथ अवर हँड्स. सेकंड, डॅश यू हेल्प मी इन धिस प्रोजेक्ट. तिसरं, डॅश तुषार रीड न्यूजपेपर. या ठिकाणी पहा, पहिलं वाक्य जे आहे त्या ठिकाणी कॅन येईल. पहा, कॅन वी सी विथ अवर हँड्स. सेकंड पहा, डू यू हेल्प मी इन धिस प्रोजेक्ट. थर्ड, डज तुषार रीड न्यूजपेपर. स्टुडंट्स, राईट डाऊन these sentences in your notebook.